नसरापूरमध्ये जी घटना घडली त्या संदर्भात आज श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये मी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत। त्यामध्ये हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवावं। संबंधित आरोपीला अटक झालेली आहे, तरी पण अद्याप त्याच्यावर काय पुढील कारवाई झालेली नाही। अशा आरोपींना, अशा नराधमांना शासकीय भाकऱ्या घालण्यापेक्षा त्यांना जागेवर मृत्यूदंड ठोठावून त्यांना फाशीची शिक्षा देणं फार गरजेचं आहे। त्याशिवाय समाजामध्ये आता सुधारणा होणं शक्य नाही। तसंच पीडित मुलीच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत व सुरक्षा प्रदान करण्यात यावी। भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी सरकारने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना कराव्यात। नसरापूरच नसेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक काही ठिकाणी घटना घडतायत। ते किती दिवस सहन करायचं? आमच्या सुद्धा बहिणी आहेत, आमच्या सुद्धा लेकी आहेत, आम्हाला घराच्या बाहेर त्यांना पाठवायला आम्हाला भीती वाटते। हे आता बंद झालं पाहिजे, याच्यावर सरकारने ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह खातं आहे असे सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि आमची त्यांच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे की अशी प्रकरणं लवकरात लवकर थांबणं गरजेचं आहे। अन्यथा महाराष्ट्र आता हे सहन करणार नाही। आम्ही श्रीगोंदा ग्रामस्थांच्या वतीने आज तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे आणि याचा लवकरात लवकर नसरापूरमध्ये जे घटना घडली त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी ही आमची इच्छा आहे। आणि येत्या काळामध्ये अशा घटना जर पुन्हा घडत असतील तर त्या आरोपींना तर चौकामध्ये गोळ्या घालण्याची सुद्धा सरकारने आता उपाययोजना केली पाहिजे। विधानसभेमध्ये अशा पद्धतीचा कायदा आणून तो कायदा सरकारने या गव्हर्नमेंटने पुढे नेला पाहिजे, कायदा अंमलात आणला पाहिजे आणि अशा नराधमांना भर चौकामध्ये ऑन पब्लिकच्या समोर गोळ्या घालण्याचा असा कायदा लवकरात लवकर सरकारने आणणं गरजेचं आहे। आपण बघतो बाहेरच्या देशांमध्ये असे कायदे आहेत, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन राज्यामध्ये या स्वराज्यामध्ये सुद्धा असा कायदा होता। मग ह्या लोकशाहीमध्ये असा कायदा का नाहीये? आमची ही मागणी आहे, असे कायदे आता निर्माण झाले पाहिजेत। त्याशिवाय अशा सायकिक नराधमांना आळा बसणार नाही, त्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत। सरकारची कुठेतरी गृह खात्याची भीती कुठेतरी अशा नराधमांना भीती वाटली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि ही मागणी लवकरात लवकर देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृह खाते देखील आहे, त्यांच्यासाठी हे सहज शक्य आहे। त्यांनी हे करावं आणि ते करतीलही अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। धन्यवाद।